स्वादसृष्टी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी ज्वारीच्या पिठाचे धिरडे। हे धिरडे आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकतो, तसेच नाश्त्यासाठी किंवा मग रात्री काहीतरी हलके फुलके खायचे असेल तर त्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे। हे धिरडे अगदी कमी वेळामध्ये बनतात आणि तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। धिरडे बनवण्यासाठी मी येथे 1 वाटी ज्वारीचे पीठ व पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपण येथे बारीक किंवा मोठा वापरू शकतो। या पिठामध्ये चवीनुसार मीठ व 1 छोटा चमचा हिंग घालून घ्यायचे आहे व हे कोरडे पीठ मिक्स करून घेणार आहोत। आता कढई गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल घालून घेतले व 1 छोटा चमचा जिरे छान तडतडू दिले। जिरे छान तडतडले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 छोटा कांदा घातलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। या भाज्या जास्तही परतून घ्यायच्या नाहीत, फक्त यातील कच्चेपणा कमी करायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही टाकून घेणार आहोत व 1 चमचा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत। यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकतो। आवडत असल्यास यामध्ये गाजर, ढोबळी मिरची घातली तरीही चालते। भाज्या थोड्याशा परतून घेतल्या की त्या थंड करून घ्यायच्या आहेत। हे धिरडे बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो व चवीलाही अगदी मस्त बनतात, त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा। आता या भाज्या आपण 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घेतलेल्या आहेत। त्यातील करकरीतपणा जो असतो तो तसाच ठेवायचा आहे। आता या भाज्या थंड झालेल्या आहेत, त्या आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत व त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहोत। भाज्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत व थोडे थोडे करून पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालत असताना थोडे थोडे करून घालायचे आहे। या धिरड्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकतो। जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे, कारण ते बनवायलाही सोपे, चवीलाही छान आहेत व तितकेच पौष्टिक आहेत। हे पीठ अगदी पातळ बनवून घ्यायचे आहे। येथे 1 ग्लास पाणी वापरलेले आहे, तरीही पीठ थोडेसे घट्ट वाटत आहे। आपल्या स्वादसृष्टी रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर येथे आणखी मी अर्धा ग्लास पाणी घेतलेले आहे। हे पाणी ॲड करून व्यवस्थित पीठ भिजवून घेणार आहोत। हे पीठ भिजवण्यासाठी जवळपास मला येथे 1.5 ग्लास पाणी लागलेले आहे। तर येथे पाहू शकता बॅटर अगदी कलरफुल बनलेले आहे। आपल्याला हे बॅटर अगदी पातळ बनवायचे आहे, त्यामुळे येथे आणखी थोडे पाण्याची गरज आहे। थोडे थोडे करून पाणी आपण ॲड करून हे बॅटर अगदी व्यवस्थित बनवून घेणार आहोत। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। तर इथे पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित बनलेले आहे, मस्त कलरफुल झालेले आहे। तर आता आपण लगेच धिरडे बनवायला घेणार आहोत। इथे तव्याला मस्त तेल लावून घेतलेले आहे। तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने सर्व धिरडे आपण बनवून घेणार आहोत। येथे आपण कुरकुरीत बनवणार आहोत, त्यामुळे पीठ अगदी पातळ बनवलेले आहे। धिरडे थोडेसे नरम पाहिजे असेल तर तव्यामध्ये पीठ थोडेसे जास्त घालून घ्यायचे आहे।
व त्यावरती थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे व झाकण ठेवून 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। दिरडे मस्त दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। हे दिरडे बनवत असताना पहिले 1 ते 2 दिरड्यांना तेल लावावे लागते। नंतर तेल अगदी नाही लावलं तरी सुद्धा चालते। अगदी पटकन तव्यापासून ते वेगळे होतात। तर इथे आपण पाहू शकतो अगदी मस्त जाळीदार दिरडे तयार झालेले आहेत। मस्त दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजून घेणार आहोत। तव्यावरती पीठ टाकत असताना तवा अगदी गरम असावा व गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे, त्यामुळे दिरड्यांना मस्त जाळी येते। व त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून दिरडे मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे ती व्यवस्थित कुरकुरीत बनतात। तर दोन्ही साईडून भाजल्यानंतर पाहू शकता अगदी मस्त असे दिरडे ते तयार झालेले आहे। तर अशाच पद्धतीने मी येथे सर्व दिरडे बनवून घेतलेले आहेत। हे दिरडे आपण वेगवेगळ्या चटणींसोबत किंवा मग सॉससोबत खाऊ शकतो। चवीला अगदी मस्त बनतात। याच पद्धतीने मी सर्व दिरडे बनवून घेतलेले आहेत। ही रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर करा। तसेच आपल्या चॅनलवरती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेले असतात व तितक्याच त्या पौष्टिक सुद्धा असतात, त्यामुळे इतरांनाही शेअर करा। मुलांच्या टिफिनला दिल्यानंतर मुले सुद्धा अगदी आवडीने हे दिरडे खातात। बऱ्याच वेळा लहान मुले भाजी खाण्यासाठी खूप कंटाळा करतात, तर मग आपण या पिठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकतो व अशा पद्धतीने दिरडे बनवू शकतो, जेणेकरून मुलांच्याही पोटामध्ये त्या सर्व भाज्या जातील। धन्यवाद।